मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांनी 2024ला पीक विमा काढलेला. मग शेतकऱ्यांना काय वाटलं बाबा चला सप्टेंबरपर्यंत एक्स्पेक्टेशन होतं की सप्टेंबरपर्यंत 2025च्या सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होईल पीक विम्याची. परंतु सप्टेंबर गेला, सप्टेंबरचा डिसेंबर गेला, डिसेंबरचा जवळपास फेब्रुवारी 2026 आला. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम ही वितरित झालेली नव्हती. परंतु मित्रांनो फायनली जवळपास जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लागलीच ही पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्याचबरोबर किती शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत आणि कधीपर्यंत ही पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषीमन यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यात मित्रांनो बरेच शेतकरी म्हणत होते बघ भाऊ कोंबड्याचा आवाज येत नाही. तर आता फायनली कोंबड्याचा आवाज येत आहे व्हिडिओमध्ये, ऐकून घ्या. तर मित्रांनो वळूया आपल्या टॉपिककडे. तर बघायचं झालं तर जवळपास 11,07,26,278 रुपयांचा पीक विमा, जे फळपीक विमा आंबिया बहार हवामान आधारित फळपीक विमा जे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पात्र होते. जवळपास बघायचं झालं मित्रांनो, उदळी, तांदलवाडी आणि सावदा मंडळात जे शेतकरी आहेत या परिसरातील सावदा मंडळातील जे शेतकरी पात्र आहेत अशा बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर करा, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जी फळपीक विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. जवळपास 1,622 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं काय म्हणणं आहे की बाबा पीक विमा कंपनी जी आहे, जी फळपीक विम्याची जी रक्कम वितरित करायची आहे, तर पीक विमा कंपनीने आमच्याकडे निधीच मागवला नाही, तर मग कोणत्या बेसिसवर आम्ही तुम्हाला निधी मंजूर करायचा, कोणत्या बेसिसवर शेतकरी संख्या ठरवायची आणि कोणत्या बेसिसवर आम्ही निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करायची. तर ही जी माहिती आहे ती दत्तात्रय भरणे यांच्याकडून मिळालेली आहे. आता जवळपास एकनाथ खडसे जे आमदार वगैरे आहेत, तर जळगाव जिल्ह्यातील जे केळी उत्पादक शेतकरी आहेत, तर फळपीक विमा जे शेतकऱ्यांचा केळी उत्पादक शेतकरी, आता बघायचं झालं मित्रांनो, वादळी वारे म्हणा, उन्हाचा तडाखा म्हणा, आता केळी पिकाला जरा थोडंसं जास्त सांभाळावं लागतं. मग केळी पिकाचं जे नुकसान आहे वादळी वाऱ्यामुळं म्हणा किंवा अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा जे उन्हाच्या तडाख्यामुळे म्हणा, शेती पिकांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं शेतकरी फळपीक विमा काढत होते. परंतु 2024चा जे पीक विमा खरं तर जवळपास सप्टेंबरच्या जवळपास वितरित व्हायला पाहिजे होता, परंतु तो झालाच नाही. मग सप्टेंबर नंतर काय चर्चा झाली की बाबा चला 2025च्या डिसेंबरपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. तेव्हा सुद्धा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला नाही. तर मग फायनली मित्रांनो कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे एकनाथ खडसे यांनी मागणी केली की बाबा जे केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा 2024 पासूनचा पीक विमा जे रखडलेला आहे आंबिया बहारमधील हवामान आधारित फळपीक विमा, तर तो कंपनीकडे ट्रान्सफर करा निधी आणि कंपनी शेतकऱ्यांना हा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करेल डीबीटीच्या माध्यमातून. मग तसंच झालं मित्रांनो. आता जे दत्तात्रय भरणे यांच्या म्हणण्यानुसार, बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा, प्रत्येकदा सांगतो, दत्तात्रय भरणे यांच्या म्हणण्यानुसार की बाबा कृषी मंत्री जे आहेत तर त्यांचं म्हणणं की बाबा पीक विमा कंपनीने आमच्याकडे निधीच मागवला नाही, मग आम्हाला काही कल्पनाच नाही की बाबा जे शेतकऱ्यांचं जे केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे सावदा, तांदलवाडी आणि त्यानंतर हे जे मंडळ आहेत, तर या मंडळातील जे शेतकरी पात्र आहेत फळपीक विम्यासाठी 1,622 शेतकरी, तर यांच्यासाठी आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता लागलीच शेतकऱ्यांना वाटेल की बाबा आता निधी मंजूर झालेला आहे आणि लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल, तर नाही. आता जवळपास कालच हा निधी मंजूर झालेला आहे आणि लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणं, आपल्याला तर माहिती आहे बाबा निधी मंजूर होतो 1-1 महिना 2-2 महिने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला टाईम लागत असतो. तसंच होणार आहे मित्रांनो. आता निधी जरी कालच मंजूर झालेला असला फळपीक विम्याचा आंबिया बहार 2024चा केळी पिकासाठी, तर हा निधी जवळपास 10 मार्चपर्यंत किंवा 10 मार्चच्या नंतर म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो. कारण आता तुम्हाला सांगतो काही सुट्ट्या येतील, जवळपास होळीच्या वगैरे धुलीवंदन वगैरे येत आहे, तर याच्या काही सुट्ट्या येतील 2-3 दिवस. त्यानंतर मित्रांनो काही बँकेचे कामं वगैरे ठप्प चालतात, पीक विमा कंपनीच्या हातात आहे हा निधी ट्रान्सफर करणं. मग त्या कारणास्तव आता हा निधी जवळपास 10 मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. परंतु अतिशय दिलासादायक बातमी म्हणजे की बाबा चला 2000 म्हणजे जवळपास बघा ना 1.5 ते 2 वर्षानंतर ही पीक विम्याची रक्कम, जी फळपीक विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली आहे.
मग अतिशय दिलासादायक बातमी ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी फळपीक विम्याच्या, कारण की जे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, एकनाथ खडसे यांनी थोडीशी मागणी केली, त्याचबरोबर दत्तात्रय भरणे कृषीमंत्री यांचं म्हणणं की बाबा पीक विमा कंपनीला आम्ही निधी ट्रान्सफर करू. तर एकंदरीत ह्या हालचाली ज्या सुरू झालेल्या आहेत पीक विम्यासंदर्भात, तर जे फळपीक विम्यासंदर्भात, तर हे जे निधी आहे तो जवळपास 11,07,26,278 रुपयांचा हा निधी आहे. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता काही शेतकरी, आता 1,622 शेतकरी फक्त या मंडळातील जे सौदा मंडळ आहे, तर या मंडळातील 1,622 शेतकरी, आता एक्झॅक्ट सौदा मंडळामध्ये आपण आता सांगितलं की 2-3 जे परिसरातील जे शेतकरी येत आहेत, तर मग एक्झॅक्ट एवढे शेतकरी, याच्यापेक्षा जास्त सुद्धा शेतकरी असू शकत होते. परंतु काय सांगितलं होतं आपण काही दिवसापूर्वी, जवळपास त्याला बरेच दिवस झाले, त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की बाबा जे पीक पाहणी आहे ती शेतकऱ्यांनी करायची आहे. जिओ टॅगिंग वगैरे, तुमच्या फळपीक विम्याची जी जिओ टॅगिंग करणं इम्पॉर्टंट राहतं, महत्त्वाचं ठरतं. कारण की फळपीक विम्यासाठी जिओ टॅगिंग केली तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही वितरित होत असते. तर त्या पद्धतीने आपण काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की बाबा तुमची पीक पाहणी, जिओ टॅगिंग वगैरे जे सांगितल्यात गोष्टी त्या करून घ्यायच्या आहेत. आता काही शेतकऱ्यांनी जिओ टॅगिंग केली सुद्धा, परंतु काही शेतकऱ्यांनी फेक पीक विमा, फळपीक विमा काढलेला होता. आता काही दिवसापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तेव्हा, जे शेतकरी फेक पीक म्हणजे जे क्षेत्र आहे त्यांचं फळपीक विम्याचं, ते क्षेत्र नसताना देखील काही शेतकरी फळपीक विमा काढत होते. मग ती शेतकऱ्यांची ही जी गोष्ट आहे ती सरकारच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्या कारणास्तव बरेच शेतकरी या फळपीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना या फळपीक विम्याची जी रक्कम आहे ती वितरित होणार नाही. त्यांचे अर्ज हे रिजेक्ट मध्ये टाकण्यात आलेले आहेत पडताळणी दरम्यान, जिओ टॅगिंग दरम्यान वगैरे वगैरे. तर मग असे शेतकरी आता यापासून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि जे पात्र ठरवण्यात आलेले शेतकरी आहेत, फक्त एवढेच 1,622 शेतकरी जे आहेत, त्यांच्याच खात्यावर आता जळगाव जिल्ह्यातील ही जी रक्कम आहे ती वितरित होणार आहे. आता तुम्ही देखील या फळपीक विम्यामध्ये बसत असाल, आंबिया बहार 2024चा जे पीक विमा तुम्ही देखील काढलेला असेल आणि हे 1,622 शेतकऱ्यांमध्ये तुम्ही देखील बसत असाल, ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लागलीच जवळपास 8 ते 10 दिवसानंतर, म्हणजे आता 28 तारीख आहे, तर जवळपास फेब्रुवारी महिना तर संपतच आलेला आहे आणि त्यात होळी वगैरे आलेली आहे. त्या कारणास्तव 10 मार्चच्या नंतर, 4-8 दिवसानंतर ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता एक्झॅक्ट आता फळपीक विम्याची जी रक्कम आहे, दत्तात्रय भरणे, एकनाथ खडसे आणि पीक विमा कंपनी या तिन्ही गटांनी समजा ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांची मंजूर केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होण्याला आता लागलीच सुरुवात होणार आहे. DBTच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता तुम्ही देखील या 3 मंडळात 3 परिसरातून असाल, केळी पीक उत्पादन तुम्ही जर घेत असाल आणि तुम्ही देखील जळगाव जिल्ह्यातून असाल, तुमच्या खात्यावर ही रक्कम, तुमचं जे पीक विम्याचं जे स्टेटस आहे फळपीक विम्याचं ते काय आहे ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.